सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही। सूत्रांची माहिती, 1 कोटींची मागणी करत आरोपीने सैफवर हल्ला केला। केअरटेकर इलियामाचा जबाब। सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम। शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला। मानेवरही एक गंभीर वार। प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती। सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीत पोलिसांचा तपास। आरोपी इमारतीत कसा शिरला याची पाहणी। आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं। हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुंडे गैरहजर। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र। शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे। मात्र अजितदादा खुर्चीत बसूनच दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा। त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुती कायम। पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची। मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनात जनता दरबार घ्यावा, शिंदेंच्या सूचना। आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते। संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसने त्यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं सिडकोच्या अध्यक्षपदावरून शिरसाट पदमुक्त। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा।